काय लावली तुम्ही सगळ्यांनी? हा, आणि कवापासून ही अशी अपयशाची भाषा बोलायला लागलो आपण? जगताप कुटुंबाने एवढाच हार मानली का? जालिंदरच्या विरोधात आपण का उभं राहिलो हे विसरला तुम्ही? एक लक्षात ठेवा, सातारच्या मातीत जन्माला आलोय आपण. अन्याय झुगारून टाकणं हे या मातीनं शिकवलंय आपल्याला. ह्या मातीनं तो राजा बघितला ज्यानं स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः मिळवलं, ज्यानं स्वतःच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विसरला तुम्ही? गुलामीत जगण्यापेक्षा ना स्वातंत्र्य मिळवता मिळवता मरू. काय का असं ना, पुढच्या आपल्या पिढ्या तरी सुखात जगतील. महाराजांना जेव्हा काहीच झाली होती ना, तेव्हा औरंगजेबाला पण असं वाटलं असेल की यो राजा संपला आता. पण इच्छाशक्तीच्या जोरावर राजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. एक लक्षात ठेव, आयुष्यात तुम्हाला वाटलं ना की सगळं संपलं, तेव्हा खरा खेळ सुरू झालेला असतो. अरे महाराजांच्या आयुष्यातले तुम्ही प्रसंग बघितले ना की तुम्हाला लक्षात येईल की जी आपण लढाई लढतोय ना ती लय लहान आहे, काहीच नाही. आपण ही लढाई महाराजांचा आदर्श घेऊन जिंकू शकतो. फक्त प्रश्न आहे तो स्वतःवरच्या विश्वासाचा, हार न मानण्याचा. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत उभं राहू, लढत राहू. घाबरून जगलात तर आयतं यश त्या जालिंदरच्या हातात देऊन बसा ना. पण जर आपण लढत राहिलो तर एक वेळ अशी येईल, विजय आपला असेल. स्वसंरक्षणार्थ आम्ही याच्या नरडीचा घोडवी घेतला तरी कुणीच आमचं काही वाकडं करू शकत नाही. काय झाले, आम्ही लयला आमचा विचार करतोय बघून घाबरला काय? जालिंदर निंबाळकर, फिर तू पाहिजे तेवढे दिवस व्हिडिओ करत फिर, पण तुला लवकरात लवकर परत जेलमध्ये टाकण्याची मी सोय करणार म्हणजे करणार. छत्री छत्री रात्र झाली काय? हो डॅडी, रात्र व्हायला अजून वेळ आहे, आता दिवस आहे. म्हणजे यांचा दादा दिवसा स्वप्न बघायला लागला तर आता याला कसं सांगायचं? स्वप्न झोपेत बघायचे असतात. ऐ सूर्या, तुझ्या घरापुरतं बघ आणि लवकरच जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी नावाची वाळवी तुझ्या घराला पोकारणार आहे. येळीच्या नाव येतो आज. गोळी चांगली होती बरं का? भागू, ए भागू, भागू आले. धर, ठेवून दे. हे कसले कागद आहेत? मी बघू का? कशाला? आपलं आहे का ते? असं आपल्या नाही त्या गोष्टी बघायच्या नसतात. प्रसादच्या खिशात सापडलं तिकडे नेऊन ठेव. ठेवते की. रागवते कशाला? राजूताई, राजूताई, तुला कळालं का? वहिनी काल म्हणत होती प्रसाद आता आउट ऑफ डेंजर आहे. मला तर वाटते तू काल तो व्रत करत होतीस ना, त्यामुळेच प्रसादला बरं वाटत असेल. भागू, कशाचे पण काय पण अर्थ लावते का ग तू? अभ्यास सोडून बाकी बरं सुचतं तुला सगळं. ग बस, ओरड. तू नुसतं मलाच ओरड. मला काय म्हणायचं ना ते तुला कधी कळतच नाही. बहीणच नाही ना तुझी. भागू, तुला माहितीये का, आम्ही नाही का लहान मुलीला कचऱ्याच्या डब्यात आणलेलं. हा, विचार दादाला. तुला कशाचं काही कळतच नाही, नुसती मस्करी सुचत असते. भागू, जाते मी.
चिडका काढलं इकडे. हॅलो, हां बोला की. हां ते डॉक्युमेंट आणि रिपोर्ट्स तुम्हाला पाठवले होते. मेलवर चेक करा की तुम्ही. मेलवर पाठवले होतं हो तुम्हाला. हां हां हां. ऑफिसवर नसता फोन होता. मग एवढं काय झालंय घाबरायला? मला घाबरले का काय? नाही नाही, ते मात्र शक्य नाही. धनू लवकर आवर, मला निघायचं. अहो, ही कामिनी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते का? ते हां हवं तर तसंच समज. ते पतसंस्थेत काम करतात ना, मग तेच त्यांना रिपोर्ट आणि डॉक्युमेंट पाठवायचे होते. कसले डॉक्युमेंट? ए तुला काय करायचं आहे आणि तुला काय सांगू मी? हे बघ, उगाच माझी चौकशी लावू नका. हे सगळे रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट ऑफिसच्या कामाचे आहेत. आता ते जर तुला सगळं सांगत बसलो ना तर मला दिवस नाही पुरायचा. आणि हे बघ, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तू उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. एवढं चिडायला काय झालंय तेव्हा? मी तर सहज विचारलं होतं.